ह्या भागामध्ये 4 तास या पद्धतीचं कचरा आल्यानंतर आम्ही फक्त इम्प्लिमेंट करतो. पाण्याचं नियोजन टोटली पाटबंधारे विभाग करायचे साहेब विषय सांगितला आम्हाला मान्य आहे. गहू घातला ना तेव्हापासून पूर्ण जिल्ह्याचा गाव नदीकाठी असू देत नसू देत आणि ही जबाबदारी आपण आपल्यावरून झिडकवू नाही शकत आणि आपण नाही म्हणू शकत की पाटबंधारे आणि हे पूर्णपणे तुम्ही ते रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला पाहिजे. आता जे काही कंप्लेंट्स पण आल्या ते ट्रान्सफर आता सध्या मेन हा विषय माझी विनंती आहे लाईटचा विषय आम्ही हे इमिजिएटली विदिन 3 days आम्ही सगळं बदलून घेतो. तुम्ही कुठेही काही खर्च करायची कुठेही गरज नाही. आमच्या पंढरपूर ऑफिस सांगा तुम्ही साहेब आता आमच्याकडे एक मिनिट आता त्यांनी शब्द दिलाय की पंढरपूर, अक्कलकोट, मोहोळ, मंगळवेढा, दक्षिण जिथे कुठे त्यांना डीपी चेंज करायचंय ते 3 दिवसात करतील स्वखर्च. हे लक्षात घ्या. आणि तो एक डीपीचा झाला. आता दुसरं थोडंसं प्रॉब्लेम असल्यामुळे आपण 6 शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करतो 6-7 तास आणि रात्रीचं जे कसं आहे सिंगल फेजिंग ज्या ठिकाणी ज्या शेती पंपाच्या फिडरवरती जेवढे रेसिडेन्शियल ग्राहक असतील त्या पद्धतीनं लोड असला पाहिजे. आपल्याला MRCनं सांगितलं त्या पद्धतीनं आपण दिवसा पुरवठा करतो पण रात्रीचं काय होतं काही लोक हे कॅपॅसिटर वापरून सिंगल पेजचं 3 पेज करून काही लोकांना सकाळी लाईट काय म्हणायचं आहे इतक्या दिवस कुठे गेलं ते कनेक्शन बंद केलं तर आम्ही सोलर कडे जाऊ. अचानक केलेलं आहे हुडकणारच ना शेतकरी. आणि एक ह्याच्यामुळे आणि हे दरवर्षी होतं. तुम्ही ह्याच्यासाठी तुम्ही पूर्ण फक्त 2 तास 8 तासाचा 2 तास लाईट जस्टिफिकेशन प्रत्येक गोष्ट तुम्ही शेतकऱ्यांना ढकलणार असाल. साहेब मला सांगा अक्कलकोट तालुक्याची अशी भयानक परिस्थिती आहे काय साहेब अक्कलकोटची अशी परिस्थिती आहे जेऊरची 3 तास जेऊरला दिलं जातं 3 तास स्टेशनला देतं तर 3 तासामध्ये 1.5 तास लाईट नसते फक्त 1.5 तास लाईट असते. कसंही करायचं शेतकऱ्यांनी सांगा. शेतात विहिरीत पाणी आहे आज विहिरीत पाणी आहे 1.5 तास पण कंटिन्यू नाही आणि शेतकरी स्वतः डीपी खरेदी करतोय. आज चोऱ्या माऱ्या झाल्या ह्याला कोण जबाबदार आहे? रात्रभर लाईट नाही कोण MSCB वाले काही दखलच घेत नाहीत. बंदच शेतकऱ्यांची दखल घेणार का नाही तुम्ही? जे काय पाटबंधारे आणि ह्याचा विषय लाईट सोडणार का सिंगल पेज त्याचं उत्तर हा हे उत्तर नाही शेतकऱ्यांची दखल घेतली जात नाही. दरवर्षी होतं तसंच ह्या वर्षी काय बरोबर आहे. ह्या वर्षी काय गणित बिघडलंय? दरवर्षी तुम्ही व्यवस्थित 8 तासाला तुम्ही लाईट देताय. ह्या वर्षी काय झालं असं किंवा तुम्ही लाईट देत नाहीये? 8 तासावर 3 तासावर येत आहे तुम्ही 8 तासावर 3 तासावर कशासाठी? अहो सिंगल पेज द्याव साहेब संध्याकाळी 6 ते चालू राहू द्या ना. आम्ही चोरच करणार नाही ना.
तुम्ही तुम्ही 8 तास द्या, आम्ही करतच नाही. जर तुम्ही आम्हाला सकारात्मक उत्तर द्या त्या पद्धतीत करा, नाहीतर मग आम्हाला पुढचं पाऊल उचलायला लावा. 2-2.5 तासापेक्षा तुम्ही वाढून द्या. शेतकऱ्यांचा एक उद्रेक अर्धा खूप एकर आहे. देखील भिजत नाही. भिजत नाही वर देखील भिजत नाही. खरं आहे. देवगावमध्ये स्टेशन रोडला 1 तास तुम्ही साहेब औद्योगिकरणाच्या लाईट तुम्ही कट करत नाही, त्यांना अजिबात लोड शेडिंग तुमचं नाही. काय फॅक्टरी सगळ्या चालू आहेत तुमच्या. शेतकऱ्यांना काय अन्याय? जगाचं पोषण तर जो शेतकरी, कणा आहे. त्यालाच तुम्ही असं करता. आधीपासूनच त्यांचं एक एक करून आता डिझेल पेट्रोल पण बंद होणार आहे, खताचे वाढले एवढं वाढणार आहे. दुसरं कोण नाही टार्गेट, शेतकरीच टार्गेट आहे. दुसरं कोण टार्गेट नाही. तुम्ही एक दिवस इंडस्ट्रीची लाईट बंद करून दाखवा. होऊ शकत नाही. एक दिवस लाईट गेली आणि आमच्या इथं गावात लाईट नाही. जिथून आमच्या गावात शेजारी जमीन आहे त्याच्यात MIDC ची लाईट एक दिवस बंद करायची आहे. आमच्या गावाला बघू काय होतंय. भरपूर होईल ती. अधिकारी काय सांगतात? करा एक दिवस बंद. जगाचं पोषण तर आपण शेतकरी म्हणतोय. 8 तास करा. सिंगल 8 तास करा कंटिन्यू आम्हाला. आणि परत तुम्ही पाहू शहरात एक दिवस बंद करून दाखवा. 1 तास. ठीक आहे सर, आम्हाला 3-4 दिवसात तुम्ही 3 दिवसात हे डीपी चेंज करणं आणि हे 6 तास आम्हाला पूर्णपणे 7 ते 8 तास सिंगल फेज सोडा एवढी आम्ही तुम्हाला थोडा मोठा ना चालतं. आज आम्ही नाही नाही असं कसं मोटर नाही चालाय म्हणजे कसं करायचं मला ह्यांच्या डोक्यावर पाणी जाईल आणि ह्यांचं मरण येईल मग त्या- पाईपलाईनला पाणीच उडत नाही. शेतकरी आत्महत्या करतील येऊन सगळा. साहेब नसेल तर असं पण मारायला आमच्या- लागले. शेतकरी आत्महत्या इथून करतील बघा ऑफिसला आपल्या शेवट पर्याय नाही. आत्मदहन आम्हाला करावं आत्मदहनच लागेल. आहे. आत्मदहनाचा शेतकऱ्यांना वीज द्यायची ग्रामीण भागात आणि पूर्ण महाराष्ट्राला वीज द्यायचा निर्णय झालेला आणि मग तो बदलून एक पत्रक काढलं काही दिवसापूर्वी आणि 8 6 तास तेव्हा पण शेतकऱ्यांनी बिचारे सहन केलं. ते 6 तासाचं 4 केलं तेव्हा पण आमच्या शेतकऱ्यांनी सहन केलं. किती सहनशीलतेचा अंत बघणार आहात? काल 2 दिवसापासून फक्त 2 तास वीज त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी भेटत आहे. सिंगल फेज नाहीच आहे, 3 फेज पण नाही आहे. 2 तास कसे बसे तरी, आणि ते पण कधी 4 ते 6 वेळ सांगितला जातो सकाळी 8:30चा. शेतकरी जातो, वीजच नसते. तुम्ही अजून किती शेतकऱ्याचा अंत बघणार आहात? किती म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्ही खत महाग करून ठेवलंय, डिझेल बंद आहे, आता वीज बंद आहे, मग तुम्ही मारूनच टाका ना. काय चाललंय काय सरकारचं लक्षच नाही आहे. शेतकरी त्रस्त आहे. काही दिवसापूर्वी पण आम्ही आंदोलन केलेलं वीज आणि डिझेलचं, त्याच्याकडे पण लक्ष नाही. आज सगळेजण या ठिकाणी मला 2 दिवस सगळेजण या ठिकाणी सांगतायत, मी गावोगावी जाते की लाईटच टोटली बंद आहे. पिकं जळले तर शेतकऱ्याचं अस्तित्वच राहणार नाही त्या ठिकाणी आणि येऊन जाऊन शेतकऱ्यांवरच सगळं ढकलतात. असं नाहीये की सोलापुरात ही परिस्थिती पहिल्यांदा उद्भवली आहे, आधी पण उद्भवलेली. मग सरकारने याचं नियोजन का नाही केलं? झोपलेलं का सरकार? नियोजन का नाही करायचं? दरवर्षी तेच. पेरणी टायमाला डिझेल पण मिळत नाही. पेरणी कामाला डिझेल नाही मिळणं, मशागत कसं करणार? पेरणी करायचं हे काय चालवलंय काय? कोणासाठी हे सरकार चालू आहे? आणि एवढा वाईट परिस्थिती आहे आज ग्रामीण भागात वीज नसल्यामुळे. पण सरकार अतिशय निगरगट आहे, काही करत आहे. फक्त आहे ना निवडणूक निवडणूक निवडणूक, ह्याच्या पलीकडे ह्यांना दुसरं काही सुचतच नाहीये सत्ताशिवाय. एवढे अहंकारी आणि निगरगट झाले.